चला तर आपण आज बनवूया चिकनचे कटलेट। तर मी इथे एका पॅन मध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला चिकन परतून घ्यायचंय। बोनलेस चिकन घेतलेलं आहे। मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। आपल्याला त्याला पांढरा कलर आला की लगेच काढून घ्यायचंय, जास्त शिजून नाही द्यायचं त्याला। त्याला थंड होऊन द्यायचंय, तोपर्यंत आपण आलं आणि लसूण बारीक करून घेऊयात। इथं मी लसणाच्या 15-20 पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 कांदे। हे आपल्याला बारीक करून घ्यायचंय। हे बारीक करून झाले की आपण आता चिकन पण बारीक करून घेणार आहोत। तुम्ही मिक्सर मध्ये केलं तरी चालेल। आलं लसूण कांदा पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला। 3 चमचे लाल तिखट, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, पुदिना कोथिंबीर टाकायचे थोडं थोडं, आणि इथं मी 3 स्लाइसचे ब्रेड क्रम्स करून घेतले। सर्व मिक्स करायचं। आता ह्याच्यामध्ये 1 अंड टाकायचंय। अंड टाकून मिक्स करायचंय, आणि आपल्याला जास्त कोरडं वाटत असेल तर आपण अजून 1 अंड मिक्स केलं तरी चालेल। हाताने आपल्याला त्याला चांगलं मिक्स करायचंय। आणि आता आपल्याला त्याला हाताने आता त्याचे कटलेट करून घ्यायचे। तुम्ही चौकोनी आकाराचे पण करू शकता। आणि आता आपल्याला तळून घ्यायचंय। आपण इथं तळून घेतोय कटलेट। आपण ओव्हन मध्ये किंवा एअर फ्रायर मध्ये सुद्धा करू शकतो। हे झाले आपले कटलेट तळून। तर त्याला आपल्याला असाच कलर यायला पाहिजे, कारण आपण पूर्ण पहिले चिकन शिजून घेतलेलं नाहीये, ते आतमध्ये पर्यंत शिजायला पाहिजे, म्हणून आपल्याला हा असा कलर आल्यावरच मग काढून घ्यायचे। हे बघा आपले किती छान झाले आहेत कटलेट। आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।